नमस्कार. चला तर आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी जोडलेला आहे. आपण डॉक्टर मार्टिन सेलिग्मन यांच्या खरा आनंद या एका भन्नाट संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत. ही संकल्पना आपल्या आनंदाबद्दलच्या अनेक कल्पनांना एक नवीन दिशा देते. चला एका जरा विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपण सगळेच तर आनंदाच्या मागे धावत असतो, नाही का? पण विचार करा, जरी धावत चुकीच्या दिशेने असेल तर काय होईल जर आपल्याला कळलं की खरा आनंद हा पाठलाग करून मिळवायचा नसतोच. आता ही कल्पना नीट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल आणि मानसशास्त्राचं मूळ ध्येय काय होतं हे पाहावं लागेल. त्याचा प्रवास हा फक्त मोडलेलं दुरुस्त करण्यापुरता होता की काहीतरी घडवण्यापर्यंतचा होता? बघा, पारंपरिक मानसशास्त्र काय करायचं, ते फक्त समस्यांवर लक्ष द्यायचं, म्हणजे एखाद्याला दुःखातून बाहेर काढून नॉर्मल बनवायचं. सोप्या भाषेत -5 वरून 0 वर आणायचं. पण मग पुढे काय? सकारात्मक मानसशास्त्र इथूनच पुढे विचार करतं. ते विचारतं की आपण 0 वरून +7 वर कसं पोचू शकतो, म्हणजे फक्त बरे असण्यापलीकडे जाऊन एक खरंखुरं समृद्ध आयुष्य कसं जगू शकतो. तर मग वळूया त्या खऱ्या आनंदाच्या सूत्राकडे, जे आपल्याला आपल्या स्वास्थ्याचं, आपल्या वेलबिईंगचं विश्लेषण करून दाखवतं. सेलिग्मन यांनी एक मस्त फॉर्म्युला दिलाय, H=S+C+V. आता हे काय आहे? घाबरू नका, हे खूप सोपं आहे. H म्हणजे हॅपीनेस, म्हणजे आपला टिकणारा आनंद, आणि तो 3 गोष्टींवर अवलंबून असतो, S, C आणि V. चला हे एक एक करून समजून घेऊया. पहिला आहे सेट, म्हणजे आपला सेट रेंज. हा आपल्या आनंदाचा एक प्रकारचा थर्मोस्टॅट आहे, जो आपल्याला जन्मतःच मिळालेला असतो. काही जण नैसर्गिकरित्या जास्त आनंदी असतात, तर काहींना थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. पण गंमत पुढे आहे, कारण हे सगळं काही नाही. पुढचा घटक आहे C, म्हणजे सर्कमस्टॅन्सेस, परिस्थिती. पैसा, लग्न, आरोग्य. आपल्याला वाटतं की याच गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, पण गंमत म्हणजे संशोधनात असं दिसलंय की याचा आपल्या एकूण आनंदावर फक्त 8 ते 15% परिणाम होतो. हो, खरंच, कारण कालांतराने आपल्याला या सगळ्या गोष्टींची सवय होऊन जाते. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, V, व्हॉलंटरी कंट्रोल, म्हणजे अशा गोष्टी जे पूर्णपणे आपल्या हातात आहेत. आपले विचार, आपल्या सवयी, आपण काय करतो. खरी जादू, खरा बदल घडवण्याची संधी इथेच आहे, आणि आपलं लक्ष आता याच घटकावर असणार आहे. चला तर मग या V मधला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, आणि तो म्हणजे सुख आणि समाधान यातला फरक. हो, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. इथे बघा, हा फरक खूप महत्त्वाचा आहे. डावीकडे आहे सुख, म्हणजे प्लेजर्स, जसं की एखादा मस्त जेवण जेवणं किंवा एखादा सिनेमा बघणं. ते छान वाटतं, पण लगेच संपून जातं. आणि उजवीकडे आहे समाधान, म्हणजे ग्रॅटिफिकेशन्स. हे अशा गोष्टीतून मिळतं ज्यात आपण इतके रमून जातो की वेळेचं भानच राहत नाही. यात जास्त खोल आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद आहे. आणि याचबद्दल मार्टिन सेलिग्मन यांचा एक खूप खोल विचार आहे. ते म्हणतात की जर आपण फक्त तात्पुरत्या सुखांच्या मागे धावत राहिलो तर आयुष्य रिकामं वाटू लागतं. खरा टिकणारा आनंद हा आपल्या गुणांच्या, आपल्या चारित्र्याच्या वापरातूनच मिळतो. मग प्रश्न येतो की हे समाधान, हा खोल आनंद मिळवायचा कसा? आणि याचं उत्तर आपल्या बाहेर नाही, तर आपल्या आतच आहे. ते दडलंय आपल्या स्वाभाविक शक्तींमध्ये, जे या समाधानाचं खरं इंजिन आहे. स्वाभाविक शक्ती म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपले वैयक्तिक सुपरपॉवर्स आहेत. असे गुण जे वापरताना आपल्याला खूप सहज आणि उत्साही वाटतं. एक समाधानी, चांगलं आयुष्य याच शक्तींवर उभा राहतं. मानसशास्त्राने अशा 24 शक्ती ओळखल्या आहेत, जसं की जिज्ञासा, चिकाटी, दयाळूपणा, कृतज्ञता. प्रत्येकामध्ये यापैकी काहीतरी खास असतंच, फक्त ते ओळखून वापरायचं आहे. चला, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून पाहूया की एक अर्थपूर्ण आयुष्य कसं बनतं. यासाठी 3 प्रकारच्या जीवनशैलीचा विचार करता येतो. बघा, आयुष्याचे 3 स्तर आहेत. पहिला आहे सुखद जीवन, जिथे फक्त छोट्या छोट्या आनंदांवर लक्ष दिलं जातं. त्याच्या पुढचा स्तर आहे चांगले जीवन. इथे आपल्या आतल्या शक्ती वापरून खरं समाधान मिळवलं जातं. आणि सर्वोच्च स्तर म्हणजे अर्थपूर्ण जीवन, जिथे आपण आपल्या शक्तींचा वापर स्वतःपदीकडे जाऊन एखाद्या मोठ्या ध्येयासाठी करतो. म्हणजे खरं ध्येय फक्त सुखी होणं नाहीये, तर एक परिपूर्ण जीवन जगणं आहे, ज्यात सुख, समाधान आणि जीवनाचा अर्थ या 3ही गोष्टींचा एक सुंदर संगम असतो. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अशी कोणती एक स्वतःची शक्ती आहे जी आज वापरली जाऊ शकते, जिच्यामुळे जीवनात थोडं अधिक समाधान आणि अर्थ येईल? याचा विचार नक्की करा आणि आजच सुरुवात करा.